नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. या वर्षीचा उन्हाळा कडक आहे. विदर्भात जे तापमान या महिन्यात असतं ते तापमान आता मराठवाड्यातल्या अनेक भागात आहे. धाराशिवचंही तापमान 38 ते 41 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असतं असं दिसतंय. आणि त्यामुळं दुपारच्या वेळेला धाराशिव शहर तसं गर्दी कमी असते, सुनसान असल्यासारखं दिसतंय. त्यातच काल 4:30च्या दरम्यान असंच धाराशिव शहरात वादळ होतं की विचारता असू दे. त्या वादळाचं फार जिजाऊ चौकात ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, देशपांडे स्टँड, तुळजापूर नाका, सांजा नाका या परिसरात ह्या वादळानं सर्वत्र धुळीचं साम्राज्य निर्माण केलं होतं. आणि 5-10 मिनटं लोकांना रस्ता पण दिसत नव्हता अशी स्थिती होती. नुसत्या वाऱ्या वावदावणारच कालचं वेळटळी नाही तर तुळजापूर तालुक्यातील अनेक भागात, धाराशिव तालुक्यातील वडगाव, सिद्धेश्वर त्याच्या आसपासच्या परिसरात अवकाळी पाऊस मुसळधार असा पडला. त्या पावसामुळं साहजिकच उभ्या पिकांचं नुकसान होईल, तर काढून ठेवलेल्या पिकांनाही त्याच्यावर आच्छादन टाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली होती. हे असंच वातावरण एकट्या धाराशिव जिल्ह्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर ते फार सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, लातूर, नांदेड आदी परिसरात पण दिसून येत होतं. आणि यामुळं शेतकऱ्यांचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झाल्याचं वृत्त येत आहे. परवा कळंब तालुका खरेदी विक्री संघासाठी निवडणूक झाली. निवडणुकीत भाजपचे नेते तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं पॅनल आणि खासदार ओमप्रकाश गोपालसिंह राजे निंबाळकर, कैलास घाडगे पाटील यांचं म्हणजे शिवसेना उभाटाचं पॅनल अशी लढत झाली. आणि या निवडणुकीत तसं निकाल अपेक्षित होता. 15 पैकी 13 जागी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर अवघ्या 2 जागावर ओके जोडीला समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळं सलग हा त्यांचा होणारा तिसरा पराभव म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही. या निवडणुकीत आमचे 2 स्नेही विजयी झाले आहेत. ते म्हणजे येरमाळा येथील जनहित परिवाराचे सर्व असलेले प्राध्यापक संतोष तौर आणि दुसरे धनेश्वरी बोरगावचे रहिवासी असलेले रामराजे पाटील. या दोन्ही विजयी उमेदवाराचं त्याचबरोबर विजयी सर्व 15 संचालकांचं आपल्यांना चॅनल अभिनंदन करत आहे. येरमाळा गावासाठी हा आठवडा तसा गुणगौरवाचाच आहे असंच म्हणावं लागेल. येरमाळा येथील 2 तरुणांनी आपलं MBBSचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यात एक आहे
डॉक्टर सुधांशू मच्छिंद्र बारकूर आणि दुसरा डॉक्टर विजय ठोंबरे या दोघांनीही छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असून त्यात ते यशस्वीपणे त्यांनी उत्तीर्ण पण झाले आहे. डॉक्टर सुधांशू आणि डॉक्टर विजय या दोघांचंही शिंदे परिवार आणि आपले अण्णा यूट्यूब चॅनलतर्फे हार्दिक अभिनंदन. येरमाळ्याच्या विद्यार्थी आपली वेगवेगळ्या क्षेत्रात चमक दाखवत आहेत ही अभिमानास्पद बाब असून आपलं शिक्षण पूर्ण केलेल्या या डॉक्टरांनी नोकरी व्यवसायाबरोबरच आपल्या ज्ञानाचा गोरगरिबांना कसा फायदा करून देता येईल याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. IPL T20 क्रिकेट स्पर्धेच्या काल 2 सामने होते. दुपारचा सामना हा सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग असा झाला होता. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद 20 षटकात 9 बाद 194 धावा केल्या होत्या. या धावसंख्येला आकार देण्याचं काम हे अभिषेक शर्मा आणि इतरांनी केलं. 195 धावा जिंकण्यासाठी चेन्नई सुपर किंग मैदानात उतरली होती. मात्र त्यांच्या भरोश्याच्या फलंदाजांनी योग्य फलंदाजी तरीही आयुष म्हात्रे आणि क्लासेन दोघं त्याचबरोबर शॉर्टची पण त्यांना साथ लाभली. पण तरीही 20 षटकात CSKचा संघ अवघ्या 8 बाद 184 धावा करू शकला आणि हा सामना सनरायझर्स हैदराबाद या संघानं जिंकला. दुसरा सामना सायंकाळी 7:30 वाजता झाला. हा सामना पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ जायंट्स असा झाला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सची जी सलामीची जोडी भरवशाची होती ती सिमरन सिंग आणि आर्य यांनी म्हणाव्या तशा धावा केल्या नाही. अवघ्या 3 धावावरच प्रभू सिमरन सिंग 0 धावा करून बाद झाला होता. त्यानंतर आर्यच्या साथीला आला तो कोहली आणि या दोघांनी अशी काही फलंदाजी केली की 100 चेंडूच्या आतच त्यांनी तब्बल 182 धावाची भागीदारी केली आणि ही भागीदारी झाल्यानंतर आर्या बाद झाला होता. पुढेही मग आज संघ 300च्या आसपास धावा करतो की काय असं सर्वांना वाटत होतं. परंतु 20 षटकात 7 बाद 254 अशी IPLमधील सर्वाधिक धावसंख्या पंजाब किंग केली. अशा धावाचा डोंगर घेऊन लखनौ जायंट्सचा संघ मैदानात उतरला होता. त्यांच्या याच्यात जे फलंदाज होते त्यातल्या मार्श, आयुष बदोनी, मकारम
यांनी उत्तम फलंदाजी केली, परंतु तरीही त्यांना 20 षटकात 255 धावा करता आल्या नाही आणि हा संघ 20 षटकात 5 बाद 200 धावा करू शकला. हा सामना पंजाब किंगनं 54 धावांनी जिंकला. IPLचे सामने रंगतदार होत आहेत. 200च्या पुढंच धावसंख्या बहुतांश संघ करत आहेत किंवा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मग त्यात धावाच्या डोंगराच्या दबावाखाली पुढील प्रतिस्पर्धी संघ दबून जात असून तो पराभूत होत असल्याचं चित्र दिसत आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.